नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार पाहू शकतो. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, 19 एप्रिलची सर्वात मोठी खुशखबर. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैसे जमा होण्याच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट आली. सर्वात मोठी बातमी, एप्रिलच्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी पाहू शकता. बघा, आजच वाटप सुरू, आजच तुम्हाला वाटप जे ते सुरू होणार आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त दमदार अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात. एप्रिलच्या हप्त्याची तुम्ही पैसे वाट पाहता तर त्याच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट आली आहे. सोबतच बघा, 2100 रुपये पण वाटप होणार आहेत आणि 3000 रुपये पण वाटप होणार आहेत. आता 2100 रुपये कोणत्या महिलांना, 3000 रुपये कोणत्या महिलांना, त्याची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 2100 रुपये जे ते तुम्हाला वाटप सुरू होणार आहे, कधीपासून, कोणत्या महिन्यापासून ते पण आपण पाहणार आहोत. 3000 रुपये वाटप सुरू होणार आहे, कोणत्या महिलांना 3000 मिळतील, कोणत्या महिलांना 1500 मिळतील, त्याची पण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त माहिती, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर माझ्या महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना माझी विनंती आहे, कृपया करून सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. सर्वात अगोदर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचा आहे. अतिशय जबरदस्त अपडेट, दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर बघा, नेहमीच माहिती जी आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो, या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. त्यामुळे थोडा वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. अतिशय नवीन अपडेट आहे. बघा, संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित, पुरावा तुमच्यासमोर आहे. लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून राबवली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आहे. विशेष बाब म्हणजे या योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत देखील चांगला फायदा झाला. बघा, महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलेलं आहे आणि महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेमुळे खूप फायदा त्या ठिकाणी झालेला आहे. आता आपण जर पुढे गेलो तर बघा, महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये मानधन लाडक्या बहिणींना देऊ अशी घोषणा केली होती. मात्र अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा झालेले नाही आहेत. मग आता 2100 रुपये तुम्हाला ह्या महिन्यापासून मिळतील का, म्हणजेच एप्रिलचा हप्ता 2100 रुपयांचा असणार आहे का, ते पण आपण पाहणार आहोत. आता कोणकोणत्या महिलांना वाटतंय की 2100 रुपये मिळायला पाहिजेत, 2100 रुपयांचा हप्ता झाला पाहिजेत. ज्या महिलांना वाटतं 2100 रुपयांचा हप्ता झाला पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. पटापट सर्वांनी लिहून पाठवा. 2100 रुपयांचा हप्ता झाला पाहिजे का, कारण महागाई खूप वाढते. बघा, महागाई वाढते, 1500 रुपयांवर तुमची 600 रुपयांची वाढ होणार आहे, म्हणजेच 2100 रुपये तुम्हाला मिळतील. तर जर तुमची मागणी असेल तर सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत अशा पद्धतीने लिहून पाठवायचं आहे. बघा, ज्या पद्धतीने आपण कुठल्याही ठिकाणी जात असतो, जसं आपण दुकानात गेलो, आपण अगोदर मागणी करतो, त्याच पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ती वस्तू मिळते किंवा ती गोष्ट मिळते. त्याच पद्धतीने जर तुम्हाला 2100 रुपये हवे असतील तर तुम्हाला अगोदर मागणी करावी लागेल आणि मागणी करण्यासाठी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत अशा पद्धतीचं लिहून पाठवायचं आहे. पुढे बघा, हे 2100 रुपये कधीपासून मिळणार या प्रश्नावर राजकीय चर्चा आणि गदारोळ सुरू आहे. असं असताना आता लाडकी बहीण योजनेचे मानधन 2100 रुपये करण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांनी दिलेली आहे. दैवज्ञ भवनमध्ये शुक्रवारी सांगली जिल्हा शिवसेना शिंदे महिला आघाडीच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर नीलम गोऱ्हे बोलत होत्या. तर बघा, डॉक्टर नीलमताई गोऱ्हे म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेचा महिलांना चांगला फायदा झाला आहे. महिलांनी बचत गट काढून लहान लहान उद्योग सुरू केले आहेत. बघा, बहुतेक महिलांना फायदा झाला आहे. तुम्हाला पण फायदा झाला आहे की नाही, लाडकी बहीण योजनेचा चांगला फायदा आहे की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला आहे का, तुम्ही काय काय केलेलं आहे. बघा, जर आपण पाहिलं, महिला बचत गटांनी लहान लहान ते ठिकाणी जे काही गट आहेत ते काढून लहान लहान उद्योग सुरू केलेत. त्यांना बँकांनीही सहकार्य केलेले आहे. महिलांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत, त्यांचा सामान्य जनतेला फायदा जो आहे तो त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर फायदा करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असंही त्या ठिकाणी म्हणालेले आहेत गोऱ्हे. आता पुढे बोलताना म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेचे मानधन 2100 रुपये करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. सांगली जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, यासाठी आवश्यक ते पाठबळ आपण देऊ असंही नीलमताई गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलेलं आहे. तर बघा, 2100 रुपयांसाठी स्वतः आता डॉक्टर नीलमताई गोऱ्हे जे आहेत त्या ठिकाणी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे
झालं 2100 रुपयांच्या संदर्भात. आता बघा एप्रिलचा हप्ता, एप्रिलच्या हप्त्याची वाट बहुतेक महिला पाहत आहेत. एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल त्याविषयीची महत्त्वाची अपडेट पाहूया बघा. तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार, सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिलला मिळणार असल्याची शक्यता आहे. बघा 30 एप्रिलला लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो मिळणार असल्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. शक्यता आहे बघा, शब्द काय, शक्यता आहे. म्हणजेच 30 एप्रिललाच पैसे येतील का, नाही, त्याच्या अगोदर पण पैसे येऊ शकतात किंवा मग आजच तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला पण सुरुवात होऊ शकते. कारण बघा निधी जो आहे तो निधी मंजूर झाल्याची माहिती आपण पाहिलेली होती. आता आजच तुमच्या खात्यावर पैसे केव्हाही जमा होऊ शकतात. आता ज्यांना पैसे या ठिकाणी येतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगायचे पैसे आले म्हणून. ज्यांना आले त्यांनी पैसे आले सांगा, ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं. पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आता बघा महत्त्वाचं काय, तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिलला पैसे मिळणार असल्याची शक्यता आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी जमा झाला होता. 3000 रुपये अगोदर तुम्हाला जमा झालेले आहेत. पुन्हा 3000 रुपये कोणकोणत्या महिलांना वाटतंय 3000 रुपये मिळाले पाहिजेत, 3000 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3000 पाहिजे असं लिहून पाठवायचं. आता 3000 कसे येतील बघा, काही महिलांना मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे, काही महिलांना काही तांत्रिक कारणांमुळे मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे, तर त्या महिलांना मार्चचे 1500 बघा, मार्चचे 1500 आणि एप्रिलचे 1500 असे 3000 रुपये जे ते या ठिकाणी जमा होऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुम्हाला 3000 रुपये पाहिजेत की 1500 रुपयेच पाहिजेत. पुढे बघा मात्र एप्रिल महिना सुरू होऊन जर आपण पाहिलं तर 19 दिवस उलटलेले आहेत. 19 दिवस उलटलेत तरीही 10वा हप्ता महिलांच्या बँक खात्यात काही जमा झालेला नाही आहे. त्यामुळे पैसे आजच केव्हाही तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात, शक्यता आहे. आता एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीया या सणाला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. आता बघा लाडकींना 1500 वरून 500 रुपये देण्यात येत आहेत. काही लाडक्या बहिणींना 1500 वरून 500 रुपये देण्यात येत आहेत. त्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांना 1500 रुपये नसून 500 रुपये मिळत आहेत. यावर अदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून महिलांना 1500 रुपये मिळत आहेत, मात्र काही लाभार्थी महिलांच्या खात्यात 500 रुपये जमा होत आहेत. याचे कारण म्हणजे त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारा लाभ. बघा नमो शेतकरी महासन्मान योजना जी ती राज्य सरकारमार्फत राबवली जाते आहे. राज्य सरकार त्यामध्ये ह्या ठिकाणी काही महिलांना 1000 रुपये देत असेल आणि लाडकी बहीण योजनेतून 500 रुपयांचा फरक असं 1500 रुपये पूर्ण केले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यात 500 रुपये जमा होत आहेत. आता बघा महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काय म्हटलेलं बघा, अजितदादा पवारांची हमी, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ही योजना कायम चालू राहणार आहे. बघा तुम्हाला काय वाटतं, योजना चालूच राहायला पाहिजे का? ज्या महिलांना वाटतं योजना चालूच राहायला पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवायचं आहे. अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. अर्थसंकल्प जो 10 मार्चला सादर झाला तर त्यामध्ये योजनेसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. ही योजना बंद करण्याचा कोणताही विचार नाही. विरोधकांनी निवडणुकीनंतर योजनेत बदल झाल्याचा आरोप केला होता, मात्र ही योजना अविरत चालू राहील असं देखील अजितदादा पवार म्हणालेले आहेत. म्हणजेच लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार नाही असं स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना तुमची बंद होणार नाही, ती अविरतपणे सुरूच राहणार आहे आणि त्यासाठी तरतूद पण करण्यात आलेली आहे. सोबतच एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला केव्हाही जमा होऊ शकतो, त्या संदर्भाची अजून अपडेट आलेली नाही आहे. एक शक्यता आहे की 30 एप्रिलला हप्ता येऊ शकतो, पण अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर एप्रिलचा महिना खूप त्या ठिकाणी शेवटपर्यंत जाण्याच्या अगोदरच तुमच्या खात्यात जे काही पैसे ते जमा होऊ शकतात. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्व महिला भगिनींना, माता भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.